एक छोटासा कार प्रवास आहे मुंबई ते पुणे आणि असा प्रवास लाखो लोक दररोज करत असतात. काही लोक प्रायव्हेट टॅक्सीने तर काही लोक ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करून हा प्रवास करतात. आपल्या निश्चित ठिकाणापर्यंत पोहोचत असतात. पण काही दुर्मिळ घटना अशा असतात की त्या घटनेमध्ये एखाद्याचा जीव जातो. नमस्कार, कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये मी वैभव आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. एक अशी दुर्दैवी घटना घडलेली आहे. एका दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याकडून अजाणतेपणे नकळतपणे खून झालेला आहे. संपूर्ण घटना काय आहे ती आता आपण बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. टिटवाळ्यामध्ये राहणारा एक विद्यार्थी आहे. त्याला पुण्यामध्ये त्याच्या मित्राला भेटण्यासाठी जायचं होतं. त्याच्यामुळे मग त्याने एक कॅब पकडलेली आहे. त्याला कॅब मिळालेली आहे आणि या कॅबने त्याने प्रवास सुरू केलेला होता आणि हा त्याचा प्रवास सुखाने सुरू होता. पण त्याच्या ध्यानी मनी नव्हतं की आज आपल्याकडून इतकी मोठी घटना चुकीने घडू शकते. त्याच्यामुळे मग त्याचा प्रवास सुरू झालेला आहे. त्याने आपलं बागेज सगळं सामान या कॅबमध्ये टाकलेलं होतं. या प्रवाशाचं नाव आहे आदर्श आणि आदर्श या टॅक्सीमध्ये बसलेला आहे. टॅक्सी सुरू झालेली होती. टिटवाळ्यापासून पुण्याच्या दिशेने प्रवास देखील सुरू झालेला होता आणि आता या कॅबचा किंवा या टॅक्सीचा ड्रायव्हर अनेक मंडळींना फोन करून पैशा संदर्भामध्ये विचारणा करत होता. त्याला पैशाची फार मोठी गरज होती. या कॅब ड्रायव्हरचं नाव अन्सारी असं समोर येतं आहे आणि पैशाच्या चडचणीमुळे किंवा पैशाच्या अडचणीमुळे अन्सारी अक्षरशः हवालदिल झालेला होता. त्याने यापूर्वी अनेक फोन केलेले होते. अनेक मित्रमंडळी असतील किंवा नातेवाईक असतील, या सगळ्यांना फोन करून त्याने आपण आर्थिक अडचणीमध्ये आहोत, आपल्याला पैशाची मदत करा, या संदर्भामध्ये त्याने मागणी केलेली होती. पण प्रत्येक ठिकाणी त्याला अपयश आलेलं होतं. कारण पैसा ही अशी गोष्ट आहे की आजच्या काळामध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये येणारा पैसा कमी आहे आणि गरजा जास्त आहेत. या कारणामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये महिन्याच्या अखेरीला ठणठण गोपाळा असतो. प्रत्येकाच्याच घरामध्ये पैसा उरतो असं नाही. त्याच्यामुळे एखाद्या माणसाने अगदी 50-100 रुपये जरी मागितले, एखाद्या व्यक्तीसाठी पैसे देणे ही दुरापास्त गोष्ट होऊन बसलेली आहे. त्याच्यामुळे अन्सारीला प्रत्येक बाबतीमध्ये नकार येत होता. त्याला पैशासाठी कोणी उभं करत नव्हतं. यांचा प्रवास सुरू झालेला होता. कॅबमध्ये गाणी वाजत होती आणि आदर्श या सगळ्याचा आनंद घेत प्रवास करत होता. पण आता मात्र या कॅबचा ड्रायव्हर अन्सारी याच्या डोक्यामध्ये एक कल्पना चमकून गेलेली आहे. आता आपल्याला पैशाची गरज आहे आणि आपल्याला जर का पैसा मिळाला नाही तर मग आपण काय करायचं, पुढच्या सगळ्या गोष्टींना तोंड कसं द्यायचं. आणि आता आपल्या टॅक्सीमध्ये एक प्रवासी आहे. हा प्रवासी आपल्याला ओळखीचा नाही आहे. त्याच्यामुळे मग आपण जर का याला लुटलं, आता आपली गरज भागू शकते. या कारणामुळे मग अन्सारीने त्याला पैसे मागितलेले आहेत, त्याला धमकावलेलं आहे आणि त्याला चाकू देखील दाखवलेला आहे. दुसऱ्या बाजूला प्रवासी आदर्श हा सावध झालेला होता. आपल्यासोबत काहीतरी भयानक घडतंय, चुकीचं घडतंय, आपल्याला एक व्यक्ती पैसे मागतोय, दरडावतोय, धमकावतोय. हे बघून मग त्याचा देखील राग अनावर झालेला आहे. त्याने अन्सारीला पुरता विरोध करायला सुरुवात केलेली आहे. दोघांमध्ये झटापट सुरू झालेली होती. अन्सारीच्या हातामध्ये चाकू होता आणि आदर्शाने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केलेला होता. कारण आता एकतर आपले पैसे जातील किंवा आपला जीव देखील जाईल. त्यामुळे मग अन्सारीला आदर्शाने जोरदार विरोध करायला सुरुवात केलेली होती आणि हा विरोध इतका भयानक होता किंवा या दोघांमध्ये झालेली झटापट इतकी भयानक होती की अजाणतेपणे, नकळतपणे अन्सारीच्या हातामध्ये असलेल्या चाकूचा वार त्याच्या स्वतःच्याच गळ्यावरती झालेला आहे. म्हणजे अन्सारीच्या गळ्यावरती झालेला आहे. अन्सारी त्या ठिकाणी आता निश्चित पडलेला होता आणि आता मग करायचं काय. आदर्श भांबावून गेलेला आहे. आता आपण पकडले जाणार, आपल्याला पोलीस पकडून नेतील, आपल्याला जेल होईल, याच्या काळजीमुळे, चिंतेमुळे मग त्याने पुण्यापर्यंत ही टॅक्सी नेलेली आहे आणि पुण्याचा गणेश खिंड या परिसरामध्ये रस्त्याच्या कडेला अन्सारीचा मृतदेह फेकून दिलेला आहे आणि मग त्या ठिकाणावरून तो पुन्हा परत आपल्या टिटवाळा या भागामध्ये आलेला होता. त्याने ती जी कॅब आहे, ती टॅक्सी एका निर्जन ठिकाणी सोडून दिलेली होती आणि आता ही टॅक्सी उभी असलेली काही लोकांनी बघितलेली आहे. पोलिसांना बोलवलेलं आहे. पोलिसांनी या टॅक्सीचं निरीक्षण केलेलं होतं. त्यावेळेला मग पोलिसांना एक गोष्ट आढळून आलेली आहे की या टॅक्सीमध्ये रक्ताचे डाग आहेत. त्याच्यामुळे मग ही कॅब, ही टॅक्सी कोणाची आहे या दृष्टिकोनातून पोलिसांनी तपास सुरू केला. त्यावेळेला मग या ड्रायव्हरचं नाव
पोलिसांना समजलेलं होतं. त्यामुळे मग ही टॅक्सी उभी आहे, या टॅक्सीमध्ये ड्रायव्हर नाही आहे, या टॅक्सीमध्ये रक्ताचे डाग आहेत, कदाचित या ड्रायव्हरनेच कुणाचा खून केलेला आहे का, या बाबतीमध्ये पोलिसांनी तपास सुरू केलेला होता. त्यावेळेला मग पोलिसांना एक गोष्ट धक्कादायक पद्धतीने समजलेली होती की ज्याचा आपण शोध घेत होतो त्या कॅब ड्रायव्हर स्वतःच या जगामध्ये नाही आहे, मृत झालेला आहे. मग याला कोणी मारलेला असेल याचा जेव्हा पोलिसांनी तपास सुरू केला त्यावेळेला पोलीस आदर्शपर्यंत पोचलेले आहेत, त्याला ताब्यात घेतलं आहे आणि जे काही सत्य घटना घडलेली होती हे आदर्शाने त्याला सांगितलेलं होतं. अन्सारीने कशा प्रकारे त्याला धाक दाखवला, त्याला चाकू दाखवला आणि दोघांमध्ये झालेल्या झटापटीमुळे अन्सारीचा जीव गेला, हे सगळं पोलिसांना त्याने सांगितलेलं आहे. आता पुढील गुन्हा पोलिसांनी नोंदवून घेतलेला आहे आणि या बाबतीचा अधिक तपास देखील सुरू आहे. या घटनेचं तात्पर्य असं आहे की आपण लाखो लोक प्रवास करतो, अनेक ठिकाणी वेगवेगळ्या भागामध्ये प्रवास करतो. ज्या ड्रायव्हरसोबत आपण प्रवास करतो तो ड्रायव्हर देखील आपल्याला अनोळखी असतो. त्याच्यामुळे आपण प्रायव्हेटली जर का प्रवास करत असू, एखाद्या खाजगी वाहनामधून प्रवास करत असू तर आपली नोंद कुठेच नसते. त्याच्यामुळे अशा नोंदी होणं महत्त्वाची गोष्ट असते किंवा इतर मंडळींना आपला प्रवास आपण कोणासोबत प्रवास करतोय हे देखील माहिती असणं महत्त्वाची गोष्ट असते. आता जे काही ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला ड्रायव्हर कोण आहे, आपला प्रवास कुठून कुठे होत आहे याची कल्पना या ऑनलाईन सेवा देणाऱ्या कंपनीला देखील असते, त्याचबरोबर आपल्याला देखील असते. पण जेव्हा आपण खाजगी प्रवास करतो त्यावेळेला मात्र या सगळ्या गोष्टींची कल्पना कोणालाच नसते. त्यामुळे प्रवासादरम्यान अशा भयानक गोष्टी घडू शकतात. आपण सावध असलं पाहिजे. पैसा हा तितका महत्त्वाचा नसून आपला जीव जास्त महत्त्वाचा आहे. अशी घटना आपल्यासोबत घडली तर आपण काय करणार हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपण भेटणार आहोत नवीन घटनेसह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.